गोरेगावमधील मृणालीताई गोरे ब्रिजच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा मनसेचा आरोप आहे। तर 24 महिन्यात पूर्ण होणारे काम हे 8 वर्षांनी पूर्ण झालं। खर्च 40 कोटींनी वाढला, मनसे नेते मंगेश देसाईंचा दावा आहे। मीरा भाईंदरमध्ये भाजप नगरसेविकेच्या 2 सख्या भावांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। किरीटजी नितेशजी पीडितेला न्याय द्या, मीरा भाईंदरला या काँग्रेस युवा अध्यक्ष सिद्धेश राणे यांचं भाजप नेत्यांना आवाहन। मुंबईतील फेरीवाल्यांना पडताळणीसाठी 26 जूनपर्यंत मुदत। आतापर्यंत केवळ 20,000 फेरीवाल्यांचीच पडताळणी पूर्ण। उर्वरित पात्र फेरीवाल्यांना तातडीने पडताळणी पूर्ण करण्याचं बीएमसीचं आवाहन। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून दररोज 20% पाणी कपात करण्याचा निर्णय। पालिकेच्या विविध प्रभागांमध्ये 24 तास टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद राहणार। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात अवघा 27.66% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। तर चिखलोली धरणानं तळ गाठला असून त्यामध्ये अवघा 7% पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यावरती पाणी टंचाईचं संकट ओढावलंय। दादरमधील सार्वजनिक वाहनतळाचा बीएमसी मॉडेल वाहनतळ म्हणून विकास करणार। मॉडेल पार्किंग नियम मोडल्यास 1 जुलैपासून दंडात्मक कारवाई असेल। दादरमधील बेस्ट बस अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरटीओचा दावा आहे। गाडीचे ब्रेक सुस्थितीत नसल्याचा चालकाचा दावा आरटीओनं फेटाळला। पोलिसांच्या शिफारसीनंतर चालकाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। आता आपण जाऊयात पुणे जिल्ह्यात त्या ठिकाणी काय घडते बघूयात न्यूज टॉप 9 मधून। दौंड गर्भलिंग निदान रॅकेटचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग। आतापर्यंत 64 खासगी रुग्णालय आणि सोनोग्राफी सेंटरची तपासणी। तर रॅकेटमध्ये सहभाग असलेले 3 डॉक्टर सध्या फरार असून पोलिसांकडून शोध घेतला जातोय। पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यामध्ये तब्बल 37,000हून अधिक अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद। किरकोळ वादांच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झालेली आहे। आळंदीतील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती। कचरा जाळला जात असल्यानं नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम। नगर परिषदेनं उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी आहे। पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा 22%वर पोहोचलाय। तर आंध्रा धरणातील साठा 31%वर आहे। पाटबंधारे विभागाकडून पीसीएमसीच्या कोट्यामध्ये 15% कपातीचा प्रस्ताव आहे। आगामी काळामध्ये शहरावरती पाणी टंचाईचं संकट त्यामुळे आणखी गडद होण्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्याच्या खेड तालुक्यातील चासकमान या धरणामध्ये केवळ 6% पाणीसाठा शिल्लक आहे। राजगुरुनगरसह खेड आणि शिरूर तालुक्यातील अनेक गावांवर पाणी टंचाईचं संकट आहे। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर 188 ग्रामपंचायतींना नोटीस। ज्या गावात दारू बनवली जाते त्या गावांना राज्य उत्पादन शुल्क विभागानं नोटीस पाठवलेली आहे। पुणे जिल्ह्यातील अवैध धंदे, रेव पार्टी आणि गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणी नीलम गोऱ्हेंकडून सदानंद दातेंची भेट। तर दाते यांच्याकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकास आराखडा निश्चित होणार। महापालिका प्रशासनाचा शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव आहे। पुण्याच्या भोर परिसरातील सारोळा परिसरात वाहनांवरती वारंवार वीज खंडित होत असल्यानं नागरिकांचा संताप होतोय। स्थानिकांकडून महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली आहे। वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। आता बघूयात न्यूज टॉप 9 मध्ये जिल्ह्यांच्या बातम्या। कोल्हापूरच्या शाहूवाडीतील गोंडोली गावचे जवान विक्रम चव्हाण यांना वीरमरण। जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये झालेल्या स्फोटात विक्रम चव्हाण शहीद। बीडच्या परळीमध्ये अनुदानित बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा। पोलिसांच्या बंदोबस्तात अनुदानित बियाण्यांचं वाटप। कृषी दुकानांसमोर बियाणे घेण्यासाठी लांबच लांब रांगा। अकोल्यामध्ये युरिया आणि खतांसाठी कृषी केंद्रासमोर लांबच लांब रांगा। जिल्ह्यामध्ये खतांचा पुरेसा साठा उपलब्ध। कृषी विभागाची माहिती। शेतकऱ्यांनी अफवांवरती विश्वास न ठेवता खतं खरेदी करण्याचं आवाहन। हिंगोलीच्या कळमनुरीतील शिवशाही इंडियन गॅस एजन्सी समोर ग्राहकांचा गोंधळ। डीएससी नंबरवरून ग्राहकांनी गोंधळ घातल्याची माहिती आहे। संतप्त ग्राहकांनी गॅस वितरण करणाऱ्याला गाड्या देखील रोखलेल्या आहेत।
वाशिमच्या एकबुर्जी प्रकल्पावरील पर्यटन स्थळाची दुरवस्था, पाटबंधारे विभागाच्या वतीने उभारलेले पर्यटन स्थळ धूळ खात पडू नये, पर्यटन स्थळ पुन्हा सुरू करण्याची नागरिकांची मागणी आहे. अधिक ज्येष्ठ कमला एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल. दर्शनाची रांग तब्बल 4 किलोमीटर पर्यंत लांबली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना 12 ते 15 तासांचा वेळ लागतोय. अमरावती शहर वगळता ग्रामीण भागामध्ये 22 जून पासून हेल्मेट सक्ती असेल, तर नियम मोडल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द होणार आहे. अपघात कमी करण्यासाठी पोलिसांकडून निर्बंध लादण्यात आलेले आहेत. भंडाऱ्यातील तुमसर रामटेक महामार्गावरील खापा परिसरात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक. हिंगणा येथील 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू. संतप्त गावकऱ्यांनी रामटेक गोंदिया महामार्ग रोखला. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी सध्या उणे 23.29% पोहोचली. गेल्या वर्षी याच दिवशी धरणामध्ये 36.91% उपयुक्त पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा पाणी स्थिती अधिक चिंताजनक झाली आहे.